आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आणि मला सांग, जगातल्या कुठल्याही बापाला आपल्या मुलीचं भविष्य हे असं आहे हे जर कळलं तर तो व्यथित होणं स्वाभाविक आहे, साहजिकच आहे। त्यामुळे तू माझी माफी मागू नकोस रे। नाही नाही गुरुजी, तसं नाही। तुम्ही जे जे आतापर्यंत भविष्य सांगितलं ना, ते समज भविष्य खरं झालंय। आणि आता तुम्ही माझ्या पारूच्या बाबतीत जे भविष्य सांगितलंय ते जर खरं झालं तर बाप म्हणून मी तिच्याशिवाय एकटा कसा जगू? गुरुजी, तुम्हाला जर का मृत्यू दिसतो तर त्याच्यावर उपाय सुद्धा दिसत असेल। मी तुमच्या समोर हात जोडतो, तुमचे पाय धरतो, पर ह्या संकटावर काहीतरी उपाय सुचवा। माझ्या पोरीचा जीव वाचवा, वाचवा। मारुती, अरे मी काही भविष्य वेधता नाही रे, किंवा मी जे सांगेन ते काळ्या दगडावरची पांढरी रेग असेल असंही मी म्हणत नाही। अभ्यास असतो, ज्ञान असतं, त्यावरून बोलतो रे मी। माझ्या तोंडून वदवून घेणारा कोणी निराळाच आहे रे। आपण फक्त कळसूत्री बाहुलीसारखं आपल्या वाट्याला आलेली भूमिका निभावत असतो। जे घडायचंय ते घडणारच, त्याला तू, मी किंवा जगातलं कुणीही रोखू शकत नाही रे, नाही रोखू शकत। खरं गुरुजी, माझ्या पारूचं आयुष्य वाचण्यासाठी काहीतरी उपाय असायलाच नाही। काही व्रत असू द्यात, उपवास तापास, कुठं कौल लावायचा, कुठं साकडं घालायचं, तुम्ही नुसतं मला सांगा। माझा पारूचा जीव वाचण्याकरता मी काही करायला तयार नाही, पण माझ्या पारूचा जीव वाचवा। मारुती, तुझं दुःख मी समजू शकतो रे, पण जे काही घडणार आहे ना ते सगळं देवाच्या हातात आहे रे। आपण मनुष्य प्राणी, त्यामध्ये कोणताही बदल घडवू शकत नाही। हा, संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण परमेश्वराची प्रार्थना करू शकतो। तुझ्या मुलीच्या जीवावर जे संकट आहे त्यासाठी तुला भगवंताला शरण जाऊन त्याची प्रार्थना करावी लागेल, कठोर व्रत करावं लागेल। किती बी कठीण व्रत असू देत, मी ते करणार। माझ्या पारूला वाचवायचं करणार नाही।